पिंपरी चिंचवड असो किंवा दादांचं ते कलेक्टर त्या IAS अधिकाऱ्यांसोबत झालेलं संभाषण असो, या सगळ्या प्रकरणामध्ये दादांना त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी एकटं पाडलं होतं असं देखील सांगितलं जातं. तेच म्हणतोय की सोमवार आणि मंगळवारी मला थोडासा वेळ द्या, त्यावेळी स्पष्टपणे पुराव्यासकट बऱ्याच गोष्टी मी त्या ठिकाणी सांगेन. इटालियन कंपनीने दावा केला आहे की जो अहमदाबाद या ठिकाणी अपघात झाला होता तो ह्युमन त्या पायलटने स्वतः जे इंधनाचं स्विच आहे ते बंद केल्याचा दावा केला असल्याचं समोर त्याचे रिपोर्ट्स तसे समोर आले. तसं असेल तर मग या VSRच्या अपघातामध्ये सुद्धा लक्ष देण्याची जरूरत आहे. जो कोणी कपूर नावाचा पायलट होता, मेन पायलट, त्याच्यावर सुद्धा मुद्दामून कुणीतरी प्रेशर आणून, नाहीतर वेगळ्या गोष्टींमुळे, तर तसं जर सेम गोष्ट जी एअर इंडियामध्ये जी ह्याला गुजरातमध्ये झाली, तशीच गोष्ट VSRमध्ये सुद्धा जर कोणाच्या प्रेशरमध्ये झाली आणि त्याच्यातच हा घात त्या ठिकाणी झाला असेल तर बरंच काय आपल्याला कळेल. तर म्हणून म्हणतो बाहेरच्या एजन्सीला घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. जसं इटालियन एजन्सीनी हे कन्क्लूड केलं तसंच दादांच्या बाबतीतसुद्धा बाहेरची एजन्सी घेणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. यांनी असं म्हटलं काल त्यांना जेव्हा विलिनीकरणाबद्दल प्रश्न उपस्थित केला त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला. ते म्हटले अगोदर त्यांच्याकडनं बोलू द्या, मग मी सांगतो की मी कुठे गेलो होतो, काय गेलो होतो, त्यांच्या ऑडिओ व्हिडिओ सगळं समोर येऊ द्या, नंतर मी बोलतो. त्यांनी थेट बोलण्यास नकार दिला. ठीक आहे, मग त्यांना म्हणावं की सोमवार मंगळवारपर्यंत थांबा आणि त्यानंतर एक तारीख आजच जाहीर करा. समजा मी सोमवारची तारीख आज जाहीर करतो, त्यांनी जाहीर करावी 2 दिवसानंतरची, नाही तर 3 दिवसानंतर. बघू ते काय करतात.